नुकताच रिझल्ट लागला 14 ऑगस्ट 5:30 वाजता रिझल्ट लागला आणि त्या MPSCच्या रिझल्टमध्ये माझा राज्यकर निरीक्षक STI म्हणून निवड झाली. तोपर्यंत मी तुमच्यासारखाच होतो. तुम्हाला माहीत आहे, तुमच्यासोबत कॉमेडी करायचो, खेळायचो, तुमच्यासोबतच राहायचो. पण बघ जेव्हा रिझल्ट आला त्या रिझल्टमुळे मी आज इथं आहो आणि आज मी तुम्हाला 2 गोष्टी सांगत आहोत. त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी मला बोलावलं, त्याच्यासाठी धन्यवाद. माझा प्रवास सुरू झाला 2020मध्ये. जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं 2020मध्ये, BSc झालं आहे. BSc झाल्यानंतर मग मी MSc सोबत MPSCचा प्रवास सुरू केला. सुरुवातीला अभ्यास करताना थोडं सब्जेक्ट वगैरे कठीण जायचे, थोडं समजायचं नाही. मी जो MPSCची तयारी केलो ते कुठलाही क्लास नाही लावलो किंवा कुठं पुणे मुंबईला जायची गरज नाही पडली. इथं राहूनच अभ्यास करायचो. 2020मध्ये सरांना माहीत आहे, गिरसवाडे सरांना, त्यांचं जे घर आहे ना त्यांच्यावरतीच मी राहायचो. तिथं अभ्यास करायचो, ट्युशन घ्यायचो तिथंच. माझा स्वतःचा खर्च स्वतःच काढायचो. माझे जे आई वडील आहे ते दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन मजुरी करतात. आम्हाला कुठली शेती नाही, काही नाही, बॅकग्राऊंड एकदम झिरो आहे. आता जे काही आहो मी ते एकदम शून्यातूनच आलेलो आहो. तुमच्यासारखंच आहे. तुमच्याकडे तरी शेती असेल पण माझ्याकडे ते पण नाही. मला माहीत होतं की माझे जे आई वडील आहे ते मला एवढे पैसे नाही पुरवू शकत की मी पुणे मुंबईला जाऊन क्लास करत. तिथं 10-10, 15-15 हजार रुपये लागणार, महिन्याचे लागायचे. माझा मित्र आहे साहिल पुणेला राहिला, त्याला पण 10,000 15,000 लागायचे. तर आपल्याला समजलं की आपलं काही तेवढं जमणार नाही. त्याच्यामुळे मग इथं राजुऱ्यात राहून पण इथं 4-5 हजार रुपये महिन्याची येणारच, एवढं माहीत होतं आपल्याला. तर मग काय करायचं? तर मग मी एक पर्याय चालू केला की आपण ट्युशन घ्यायला पाहिजे. आपण जे अभ्यास करत आहोत ते पण फायदा होणार आपल्याला. आता मॅक्झिमम राजुऱ्यात जे मॅक्झिमम लोक आहेत ते त्यांचे जे मुलं आहेत ते माझ्या हाताखालून शिकलेले आहेत. जसं मॅडम आहे, मॅडमचा मुलगा माझ्या हाताखाली शिकलेला आहे, माझ्या ट्युशनमध्येच होता. त्याच्यानंतर मी आता जो रिझल्ट लागला ना MPSCचा 5:30 वाजता, तेव्हा आपले जे तहसीलदार आहे ओमप्रकाश गोंड, त्यांच्या घरी मी शिकवतच होतो. ट्युशनच शिकवत होतो. एकदम रिझल्ट आला आणि प्रतीक्षानं फोन केला मला की बस तुझं झालं आहे म्हणे, तू साहेब बनला म्हणे, तुझं लिस्टमध्ये नाव आहे म्हणे, तू STI झाला म्हणे. तेव्हा एकदम असं वाटलं का मला काही सुचतच नव्हतं. कारण ते एवढ्या वर्षापासून 2020 पासून माझं जे 7वीपर्यंतचं शिक्षण आहे ते मराठी मीडियम, जिल्हा परिषद. आपलं पुरे जिल्हा परिषदचा टॅग लागून आहे आपल्याला. 8वी 9वी 10वी जिल्हा परिषदमध्येच. मग 11वी 12वी सायन्स झालं शिवाजी कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर मग BSc पण तिथूनच केलो. कारण तर आपल्याला माहीत होतं की इंजिनिअरिंग कॉलेज झालं की MBBS तर आपलं काही जमत नाही, माहीत होतं पैसे लागतील तिथं. मग आपण निवड केली की BSc सिम्पल करावं आणि अभ्यास चालू करून टाकावं MPSCचा. तर मग त्याच्यासोबत MSc पण केलं. MSc माझं मास्टर्स इन केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे, मास्टर्स आंबेडकर कॉलेजमधून. आणि अभ्यास चालू केला मी, सोबत अभ्यास चालू होता. सुरुवातीला आता तुम्हाला थोडंसं स्ट्रॅटेजी सांगतो की सुरुवातीला मला जे पुस्तकं जेव्हा रीड करायचो तेव्हा, आता जसं तुम्हाला माहीत असेल किरण देसलेचं इकॉनॉमिक्स आहे, 700-800 पेजेसचं आहे. तर मला ते अभ्यास करायला पूर्ण 1 महिना लागून जायचा. तरी काही समजायचं नाही. असं वाचायचं, पुढं पाठ मागं सपाट वाचत जायचं, मागचं सगळं विसरून जायचं, काहीच समजायचं नाही. पण त्याला वाचत आता अशी एक स्टेज आली की ते पुस्तक मी 3 ते 4 तासामध्ये पूर्ण रीडिंग करून आणि आयोगाचे जे 15 प्रश्न विचाराल ना त्याच्यातले आपल्याला 10 ते 12 प्रश्न येणार. म्हणजे तुम्ही विचार करा की मी अभ्यास कसा करायचो, ओके नाही. तर त्याच्यासाठी मी जो PYQ आहे आयोगाचे म्हणजे मागील 5 वर्षाचे, तर पहिलं PYQ समजून घ्यायचो की आयोग कुठून प्रश्न विचारते, आयोगाची चौकट काय आहे. आयोग काय रँडमली कसाही प्रश्न नाही विचारू शकत. कारण त्या आयोगाचे जे पेपर आहे ते एकदम तज्ज्ञ माणूस असते, सिनियर सिटीजन असते, IAS ऑफिसर असते. तर आपल्याला थोडंसं त्याच्यासारखं विचार करावा लागेल. तर त्याच्यासाठी मग आपल्याला गायडन्स कोण करणार? कोणत्या व्यक्ती तर गायडन्स नाही करू शकत. मग त्याच्यासाठी एकदम चांगला गायडन्स कोणी असेल तर आपल्या आयोगाचे PYQ. तर मग PYQ एकदम चालून पाठ केलो. PYQ मध्ये कसा प्रश्न विचारते आणि एकदम त्याच अँगलनं अभ्यास करायला लागलो, एकदम त्याच अँगलनं. तर तो जो पुस्तक आहे तो 3 ते 4 तासामध्ये रीडिंग करून संपला. त्याच्यानंतर किरण देसलेचं तुम्हाला माहीत असेल, आता तुम्हालाच सांगणार मी
किरण देसलेचे 2 पुस्तक आहे, पार्ट 1 पार्ट 2. किती दिवस लागणार त्याला अभ्यास करायला? एनी गेस? कोण घे? किती दिवस लागणार? वाचलाय का? प्रतीक्षा किती दिवस लागणार? 2-3 महिने लागणार ना. माझं रीडिंग करत 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 2 पुस्तकं 800 पेजेसचे एका दिवशी संपला विषय. तुम्ही साईडला विचारा, साईड विचारते मला की कसं केला, ते एका दिवशी संपला विषय. असं कारण तर बनवलंच तसं स्वतःला, तर ते तुम्हालाही बनवायचं असेल तर स्मार्ट स्टडी करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. 2021 मध्ये पहिला अटेम्प्ट दिलो, फेल, प्रिलिम्स फेल. दूरपर्यंत कव्हरेजच नाही. कटअप 50 लागला, इकडे आपल्याला 32-33, काही संबंधच नाही. आता तेवढा गॅप राहायचा. 22 मध्ये पुन्हा कमी मार्क, फेल. 23 मध्ये फेल, 24 मध्ये फेल, 25 मध्ये मग कुठेतरी कटअप मध्ये आलो आपण. तरी पण माहित होतं की थोडासा डामाडोल विषय होता, होईल का नाही, टाइमपासच चालू होता. पण त्या दिवशी प्रिलिम्सचा रिझल्ट लागला तेव्हा 53 दिवस होते. 53 दिवस. सरांना माहित असेल, मुलांना माहित आहे, सुरुवातीला सर्वात पहिलं लायब्ररी मी ओपन करायचो 7 वाजता आणि बंद करायचो 11 ते 11:30 वाजता मीच. मधात फक्त 1च तास 12 ते 1 फक्त घरी जाऊन अंघोळ करून आपलं जेवण करून बरोबर 1 वाजता यायचं. 53 दिवस का केलं का नाही मलाच माहीत. पण एवढं जबरदस्त स्ट्रॅटेजी बनवलं, एवढं जबरदस्त की म्हणजे जसं आयोग कोणत्या याच्यावर जास्त वेटेज देते, बरोबर आहे. जर आता आपल्याला 22 प्रश्न जर मॅथमॅटिक्समध्येच विचारून घेत असेल आणि 10 प्रश्न हिस्ट्रीमध्ये येत असेल, तर मग कोणतं जास्त करायचं? आपण मॅथमॅटिक्सला करायला पाहिजे ना, कारण त्याच्यात 22 प्रश्न आहे. हे सगळं जे पेपर 1 पेपर 2 400 मार्काचं आहे, त्याच्यातले एक पॉईंट कोणत्या याच्यावर जास्त विचारायचं आहे, ते सगळं स्ट्रॅटेजी वाईज सगळं केलं. इवन जो आयोगाचा कटअप लागते 275 पर्यंत किती पोरं राहील, 275 ते 65 पर्यंत किती राहील, 65 ते 55 पर्यंत किती राहील, 55 मध्ये 255 वर कटअप लागणार असं मी सांगत होतो माझ्या मित्रांना, आणि 256 लागला कटअप. म्हणजे एवढं नियोजन चालू केलं होतं मी. माहित होतं आपल्याला आपलं होईल असं पक्की गॅरंटी होती. तेव्हापासून थोडासा अभ्यास बंद केलं, लायब्ररीत थोडं येणं बंद झालं होतं, फक्त रिझल्टची वाट पाहत होतो. मला हे सांगायचं आहे की मी जेव्हा माझ्या गावात गेलो ना, मी गावामध्ये, तेव्हा सुरुवातीला जेव्हा गावाला जायचं तेव्हा सगळेच जण म्हणायचं फक्त तू काय ना फक्त भाषण देते, बाकी काहीच नाही, फक्त भाषण तेवढं पुरतंच आहे असं म्हणायचं. कारण तर बाकी मुलं वगैरे मुली थोडं पोलीस भरती किंवा थोड्याशा आरोग्य भरतीमध्ये वगैरे लागून जायचे. तेव्हा वाटलं का आपलं काहीतरी चुकत आहे, नाही जमत आहे असं वाटायचं. पण जेव्हा आता अधिकारी बनून गावाला गेलो तेव्हा तिथला जो जल्लोष आहे आणि तिथले लोक आईबाबाला म्हणायचे, आईला की नाही आता तुम्ही अधिकारीची आई आहे, बाबाला म्हणायचे की नाही तुम्ही आता अधिकारीचे बाबा आहे असं म्हणायचं ना. तेव्हा वाटलं की नाही यार, आपण जो एवढे वर्ष राजुऱ्यात राहिलो, 5-6 वर्ष अभ्यास केलो बाहेर राहून, तर वाटलं की आता जे एवढी मेहनत आहे त्याचं काहीतरी चीज झालं. तेव्हा समजलं मला, तुम्ही पण प्रयत्न करा, हा क्षण आणण्याचा प्रयत्न करा, एकदम चांगलं वाटते. मला जेव्हा अभ्यास करायचो मी तेव्हा जास्त झोप यायची, आणि आता जेव्हा रिझल्ट लागला अजिबात झोप नाही, अजिबात नाही. रात्री 2 ते 3 वाजता झोपायचं, पुन्हा 5 वाजता उठायचं, चाय प्यायला जायचं, काहीच झोप नाही. दुपारी झोप नाही, तर लायब्ररीमध्ये झोपून राहायचो मी दुपारी. हे सांगत आहोत की तुम्हाला याच्यातून पण प्रेरणा मिळाली पाहिजे, आणि मी तुम्हाला मार्गदर्शन तर करतच राहतो. तुमच्यासोबत एनी टाइम आहो मी, आणि तुम्हाला पण माहिती आहे नेहमी करतच राहतो मी मार्गदर्शन. काही ना, अभ्यास करा, मी आहो तुमच्यासोबत. आणि तुला एक सांगायचं आहे की आपल्याला कुठं जायची गरज नाही की आपल्याकडे पैसे नाही, काही नाही, आपलं बॅकग्राऊंड नाही, की बाहेर बाकी लोक
पैसेवाले आहे किंवा कॉन्व्हेंटमध्ये शिकले तसं काही नाही. मी मराठी मीडियमच शिकलो आहे, पण मी चांगल्या चांगल्या मुलांना कॉन्व्हेंटच्या 10वी 12वी सगळ्यांना शिकवून पाहिलं आहे. आपल्याला सगळं माहीत आहे. त्याच्यामुळे तसं ठेवू नका की आपलं मराठी मीडियम आहे की आपल्याला इंग्लिश जमत नाही. मी आता बरेचसे मुलांना बघतो की इंग्लिश नाही जमत तर कसं करू मी, मग ते एक्झामच नाही देणार. असं न्यूनगंड ठेवू नका. जर तुम्ही मनात ठेवले की आपल्याला हे करायचं आहे तर करायचंच, मग काही असो. कारण तर अभ्यास केल्यानं कोणी मरत नाही. जर अभ्यास करून मरायचे असते तर झालं मी पण राहिलो नसतो किंवा आपल्याला संविधान नसतं मिळालं. आपल्याला जे सर्वात मोठं कॉन्स्टिट्यूशन आहे ज्याच्यावर आपलं पूर्ण भारत चालते ते संविधान मिळालं नसतं आपल्याला. अभ्यास करा, जेवढं तुमचं पोटेन्शियल आहे तेवढं दाखवा. बस एवढंच म्हणायचं आहे आणि थांबतो.